फुरसुंगीतील गोशाळेमध्ये सदाभाऊ खोतांना धक्काबुक्की झाली आहे। खोत आणि शेतकऱ्यांवर काही गोरक्षक धावून गेले। या घटनेनंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। गोरक्षकांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली। दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेतलं। फुरसुंगीतील हा सगळा प्रकार आहे। फुरसुंगीतील गोशाळेतील प्रकार आहे। आमदार खोत यांना धक्काबुक्की झालेली आहे। मात्र त्यानंतर त्यांनी सिंहगड पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं। मुख्यमंत्री कार्यालयाशी देखील त्यांनी संवाद साधला। काही गोशाळा शेतकऱ्यांचे जनावरांचे तुरुंग झाले। ते धंदा करायसाठी काही लोकांनी गोशाळा काढलेल्या आहेत। अशी जनावरं पकडायची, गोशाळेमध्ये आणायची, दिवसाला 500 रुपये लावायचं। न्यायालयाचा 1 वर्षानं निकाल येतोया, तोपर्यंत त्या जनावराची भाडे वसूल लाखावर जातीया। ते जनावर बी लुकडं झालेलं असतं या, मग शेतकरी बी जनावर नेत नाही, यांची चंगळच चालली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।